डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी, सश्रम जन्मठेपेची शिक्षा। 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल। हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर निर्दोष। दाभोलकर हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता आला नाही, हे तपास यंत्रणांचं अपयश। दाभोलकर कुटुंबियांच्या वकिलाची निकालानंतर प्रतिक्रिया। डॉक्टर दाभोलकरांची हत्या रेअरेस्ट ऑफ द रेअर या कॅटेगरीत बसत नसल्यानं आरोपींना फाशी मिळावी अशी मागणी आपण केलेलीच नव्हती। सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण। निकालाचा अभ्यास करून उच्च न्यायालयात दाद मागू, आरोपींचे वकील साळशिंगीकर यांचं वक्तव्य। डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी 11 वर्षांनंतर निकाल आल्यानं दाभोलकरांच्या वकिलांनी व्यक्त केली नाराजी। ज्या मुख्य सूत्रधारांनी कट रचला त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, हे आपल्या तपास यंत्रणांचं अपयश। दाभोलकरांच्या वकिलांची प्रतिक्रिया। सुटका झालेल्या तिघांविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार, हत्येमागील मास्टरमाइंडला अद्याप शिक्षा झालेली नाही। दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया। 5 वर्ष तपास थांबला होता, शूटरला शिक्षा सुनावली ही समाधानाची बाब। मात्र ज्या 3 जणांना शिक्षा झाली नाही त्या विरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार। मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया। दाभोलकर प्रकरणी लागलेला वेळ क्लेशदायक होता। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, नाना पटोलेंचं वक्तव्य। नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली तेव्हाच मी प्रतिक्रिया दिली होती। ज्या प्रवृत्तींनी गांधीजींची हत्या केली त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांची हत्या केली, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप। लोकसभेच्या निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यामध्ये सोमवारी 13 मे रोजी मतदान। या मतदानावर अवकाळी पावसाचं सावट। सोमवारी राज्यभरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। एमपीएससी पदभरतीत मराठा आरक्षण लागू, 250 जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आरक्षण लागू। मराठा उमेदवारांना वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करता येणार। आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। तुमसर बाजार समितीचा प्रचार अंतिम टप्प्यात। 2.5 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीचं मतदान रविवारी होणार। निवडणुकीत 3 वेगवेगळी पॅनल्स एकमेकांसमोर उभी। आणि विदर्भातल्या आणखी काही घडामोडी व्हायच्यात, मात्र तुर्तास जाऊया नाशिकमध्ये, कारण अनेक ठिकाणी तिकडे पाऊस पडतोय। कळवणमध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळीमुळे शेकडो क्विंटल कांदा भिजलेला आहे। 5 ते 6 कांदा शेडची ही पडझड पाहायला मिळते। त्याची दृश्यही आता समोर आलेली आहेत। वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय, त्यामुळे कांदा शेडची पडझड झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आणि आता आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 31 मे पर्यंत मुदतवाढ। हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित राहणार असल्यानं पणन महामंडळाचा निर्णय। शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या धान विक्री करता त्यांची नोंदणी नजीकच्या केंद्रावर करावी, जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं आवाहन। अकोल्याच्या गुडधी भागाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली। पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळामध्ये बनावट कापसाचं बियाणं जप्त। या प्रकरणी एकाला अटक। बुलढाण्याच्या मयकरजवळ कारमधल्या कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटलं। समृद्धी महामार्गावरची घटना। या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। औरंगाबाद शहराचं नाव औरंगाबादच राहील। औरंगजेबाचं नाव मी जाऊ देणार नाही, यासाठी न्यायालयात पुन्हा औरंगजेबाचं नाव परत आणेल, वंचितचे उमेदवार अफसर खान यांचं मोठं वक्तव्य। नांदेडच्या शिवाजीनगरमध्ये आयकरची छापेमारी। 5 ते 7 ठिकाणी आयकरचे छापे। सकाळी 6 वाजल्यापासून कारवाई। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगावमध्ये महिन्याभरापासून वानरांचा हैदोस। वानरांनी आतापर्यंत 19 जणांचा घेतला चावा। त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळं। फोनपेवरून 5,000ची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। हिंगोली पोलिसांच्या सायबर पथकातील पोलीस कर्मचारी दीपक पाटील याने गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितलेली 20,000ची लाच। जालना आणि बदनापूर तालुक्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस। गारपिटीमुळे शेत पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। वेरूळ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार आहोत।
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांची सजावट, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भीमा नदीवर अवलंबून असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील इतर गावांच्या पिण्याच्या पाण्याकरता उजनी धरणातून 1,500 क्युसेकने भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा. आणि आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केला, मग तू किस झाडकी पत्ती आहे. भर पावसात बारनेरमध्ये झालेल्या सभेतनं अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा. मोदींचा प्रस्ताव आताचा नाही, याआधी या संदर्भात चर्चा झाल्या होत्या. त्या अर्थी शरद पवारांच्या मनात मोदींबरोबर जाण्याचा विचार होता. मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत या, नंदुरबारच्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान मोदींची ठाकरे आणि शरद पवारांना ऑफर. व्यक्तिगत संबंध वेगळे आणि धोरणात्मक संबंध वेगळे. ज्या पक्षाचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्याबरोबर राजकीयदृष्ट्या कधीही जाणार नाही. मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनाही एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचं पंतप्रधान मोदींचं ठाकरेंना आवाहन. शरद पवारांच्या छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या वक्तव्याचा आधार घेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या नंदुरबारमध्ये. काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची नंदुरबार शहरातल्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटल समोर असलेल्या मोकळ्या मैदानावर जाहीर सभा. सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी धुळ्यामध्ये. धुळे लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता अमित शहांची सभा. शहरातील गोशाळेच्या मैदानावर सभा होणार. नाशिकच्या येवल्यातील शेतकरी हरिभाऊ लासुरे यांनी दुष्काळी स्थितीमुळे 2 एकर पेरूची बाग तोडली. पेरूला अपेक्षित दर मिळत नाही, त्यातच बागेला देण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्यानं शेतकरी हतबल. अहमदनगर शहरात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस, फळबागांसह इतर शेतपिकांना फटका. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा. आता मुंबई आणि परिसरातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईमध्ये आज सोन्याला 73,000चा भाव. गेल्या 8 दिवसांपासून दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढली. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील 4चाकी वाहनांच्या शोरूम्समध्ये ग्राहकांची गर्दी. पेट्रोल डिझेल व्हेरियंटच्या गाड्यांसोबत ईव्ही गाड्यांना देखील ग्राहकांची मागणी. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 1 लाख पेटी आंब्याची आवक. यात कोकणासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधल्या आंब्यांचा समावेश. मोदींचं वक्तव्य चुकीचं, बाळासाहेबांच्या पितृत्वावर शंका घेत आहात का? मोदींच्या नकली संतान वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा सवाल. शरद पवार हताश आणि निराश झाले, ते मोदींचं वक्तव्य मला खटकलं. 84 वर्षांचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंना खान्देश सेनेचा पाठिंबा. खान्देश सेना प्रमुख सुहास बोंडेंनी निलेश सांबरेंची भेट घेत पाठिंबा केला जाहीर. ठाण्याच्या माजिवडा ब्रिजवर ऑइल कंटेनर उलटला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.